नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मस्त अशी बासुंदी आणि ही बासुंदी करताना मी कुठलाही शॉर्टकट वापरलेला नाही. दूध आणि साखर हेच दोन मेन इन्ग्रेडियंट आपण यामध्ये वापरलेले आहे आणि अगदी पारंपरिकरित्या केलेली ही बासुंदी चवीला खूप छान होते. बघा, ही बासुंदी म्हणा किंवा रबडी म्हणा कशी मस्त घट्टसर झालेली आहे आणि करायला फार वेळ लागत नाही, अगदी तुम्ही पारंपरिक पद्धतीने केली तरी. तर चला अगदी पारंपरिक पद्धतीने करूया बासुंदी. तर यासाठी कढईमध्ये थोडंसं पाणी घातलं, ते पाणी गरम होऊ दिलं आणि त्यानंतर त्यामध्ये 2 लिटर दूध घातलेलं आहे. हे दूध घालताना मी फुल फॅट मिल्क वापरले आहे. शक्यतो बासुंदीला फुल फॅट मिल्क वापरायचं, त्यामुळे काय होतं, बासुंदी छान आपली घट्ट होते. त्यामध्ये फॅट असल्यामुळे तिला एक छान एक क्रीमी टेक्स्चर छान येतं आणि घट्टही लवकर होते. त्यामुळे मी म्हशीचं फुल फॅट मिल्क घेतलं आहे. गाईच्या दुधाची बासुंदी छान चवीला होते, फक्त तिला आटवायला जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे म्हशीचं दूध घेतलं आहे. आता आटवताना काय करायचं, गॅस मोठा करायचा. उतू यायला किंवा वर यायला लागलं तर लगेच काय करायचं आहे, गॅस कमी करायचा. परंतु बासुंदी सतत हलवत राहायची. छान गोल गोल फिरवत राहिलं की काय होतं की बासुंदीचं जे टेक्स्चर असतं ना, ते खूप छान येतं आणि बाजूला जी साय जमते की नाही आपली कढईच्या, तीसुद्धा आपण काय करायची, मिक्स करत राहायची. त्यामुळे गॅसची पॉवर सारखं कमी जास्त करत मस्त बासुंदी आटवून घ्यायची आहे. बासुंदी किती आटवायची आहे तर बघा, तुम्हाला थोडी पातळसर आवडत असेल, मी दाखवली त्यापेक्षा आता 50% आटवा. परंतु मी एक जवळजवळ 65 ते 70% बासुंदी आटवून घेतली आहे, म्हणजे दूध आटवायचं आहे. आणि जे बाजूला साय धरते ना, ती सारखी मिक्स करत राहायची आहे. बघा, दूध वर आलं की पुन्हा गॅस कमी करायचा. आणि हे बासुंदी होत असतानाच मी काजू बदाम व्यवस्थित चिरून घेतले. त्यानंतर वेलची जायफळ पूड करून घ्यायची आहे. हवं असल्यास तुम्ही केशरसुद्धा घालू शकता. आता बघा, माझं बासुंदी बघा जवळजवळ 60% आटली आहे. त्याचा रंग बघा आता बदललेला आहे. रंग आता मघाची एक जो पांढरा शुभ्र दुधाचा रंग होता ना, ती कढल्यामुळे मस्त त्याचा हलकासा रंग बदललेला आहे. आता यावेळी यामध्ये घालून घ्यायचे काजू बदामची मी अर्धवट कुटून टाकली, म्हणजे अगदी भरड केली आणि ती घातलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कापून घालू शकता किंवा अगदी बारीक करून घेऊ शकतात. मात्र काजू बदाम घातल्यावर ना पण सारखं हलवत राहायचं, नाही तर ती तळाला लवकर चिटकते आणि करपट वास येतो. त्यामुळे तिला पटापट हलवत राहायचं आहे. आणि आता बघा, माझी बासुंदी जवळजवळ 65% जास्त आटली. त्यानंतर त्यामध्ये साखर घालायची. साखर घालायची घाई करायची नाही, सगळ्यात शेवटी साखर घालायची. साखर घातल्यावर पुन्हा बासुंदी थोडीशी पातळ होते, त्यामुळे जेवढी तुम्हाला आटवायची ना, तर साखर घालायच्या आधीच आटवून ठेवायची. आता बघा, बाजूची सगळी साय एकत्र करते. बघा, बाजूची मस्त दाटसर झाली आहे. गॅस बंद करायचा आहे. सगळ्यात शेवटी वेलची पूड घालायची की तुमची मस्त अशी बासुंदी तयार.